नमस्कार मंडळी, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर 2च दिवसावरती गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे. आतुरता आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची. त्यासाठी मी ऑनलाईन काही वस्तू ऑर्डर केल्या होत्या. त्या देखील माझ्या अचानक आज आलेल्या आहेत. काय आहेत ते पाहूया. त्याचसोबत गणपती बाप्पाची मूर्ती देखील आपण बुक करून आलेले आहोत. पर्यावरणाचा विचार करता मूर्ती कशी हवी आहे आणि का घेतली पाहिजे अशी मूर्ती हे देखील मी पुढे सांगितलेलं आहे. त्यामुळे वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, गौरी गणपतीसाठी मी असं एक मखर किंवा असं एक स्टँड छत शोधत होते जी कमीत कमी वेळात तयार व्हावं, वजनाला हलकं असावं आणि जागा कमी त्यांनी व्यापली जावी असं मला धाराशिवमध्ये अवेलेबल झालेलं आहे. नेहरू चौकमध्ये म्हणजे माऊली चौकमध्ये. तर असे पाईप्स आहेत. त्याला हे प्लास्टिकचे बहुतेक एल्बो म्हणतात ह्याला. तरी ते आहेत आणि त्यांनी ना खाली एक स्क्वेअर तयार केला, नंतर त्याला वर पाईप जोडले आणि मध्ये एक प्लायवूड टाकून दिला आणि वरती एक स्क्वेअर तयार केला. अगदी 10 मिनटामध्ये हे मखर तयार झालेलं आहे. आणि हे अगदी मी स्वतः एकटी जरी म्हटलं ना तर कधीकधी ते करू शकते, म्हणजे जोडू शकते, तयार करू शकते. किंवा गणेशोत्सव गौरी गणपती संपल्यानंतर ते मी स्वतः पण काढू शकते. इतकं ते इझी आहे, इतकं सोपं आहे आणि त्याचसोबत ते वजनाला देखील भरपूर हलकं आहे. असंच मला हवं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हे अगदी कमी किमतीमध्ये म्हणजे रिझनेबल रेटमध्ये मला मिळालेलं आहे आपल्या धाराशिवमध्ये. त्यामुळे मी वाट न पाहता पटकन घेतलं आणि मला घरी येऊन त्यांनी ते जोडून देखील दिलेलं आहे. आता ह्या मखरामध्ये माझे गणपती तर होतातच होतात, त्याचसोबत माझ्या गौरी देखील होणार आहेत. हा विचार करताच मी हे मखर घेतलेलं आहे. नंतर त्यांच्यासोबत मखरासोबत त्यांनी त्याच मेजरमेंटचं छत देखील दिलेलं आहे. कलर एकदम छान आहे, कपडा खूप सुंदर आहे. तुम्ही पाहताल मला हेच कॉम्बिनेशन हवं होतं. हा माझा फेवरेट रंग आहे, आमच्या स्वामींचा पिवळा, आईसाहेबांचा लाल, हळदी कुंकू म्हणू शकतो आपण, असे मला रंग हवा होता. हे मला मखर भेटलेलं आहे आणि खूप छान आणि रिझनेबल रेटमध्ये मिळाल्यामुळे आम्ही वाट पाहिली नाही, पटकन बुक केलं आणि ते आज घरी आलं देखील आणि जोडून पण झालं. तर वरच्या साईडला मंडपाचा जे छत असतो ना त्या पद्धतीचं डेकोरेशन आहे आणि पुढच्या साईडला कमान आहे. मागच्या बाजूला देखील असा थोडासा चमकणारा त्यांनी कपडा वापरून पडदा तयार केला आहे. साईडला पूजनासाठी थोडीशी जागा दिलेली आहे पडद्यामध्ये, म्हणजे आपल्याला पडदा पूर्ण उचलून जावं लागणार नाही. थोडंसं जागा ठेवून त्यांनी ते शिवलेलं आहे त्याच मेजरमेंटचं. अगदी छान मिळालेलं आहे आणि कमी किमतीमध्ये, त्याचसोबत वजनाला हलकं फुलकं. मी तर फार खुश झाले ह्या गोष्टी मला अवेलेबल झाल्यामुळे. त्यानंतर गणपती गौरीसाठी मी एक मिशोवरून वस्तू ऑर्डर केली होती, खूप सुंदर. आणि मला वाटलं नव्हतं की ती आज येईल म्हणून. 9 तारीख दाखवत होते, तर ती अचानकपणे आज आली बरं का. तर ही वस्तू ना खूप छान कमी किमतीमध्ये मला बसली. उरली बाऊल म्हणतात बहुतेक ह्याला. तर ह्याचा उपयोग आपण नवरात्र, दिवाळी, गौरी गणपतीमध्ये तर आता करणारच आहोत. त्याचसोबत नवरात्र, दिवाळीमध्ये देखील आपल्याला ह्याचा खूप छान आणि सुंदर असा डेकोरेशनसाठी उपयोग होणार आहे. आणि खूप क्वालिटी चांगली आहे. त्याचसोबत त्याच्या जे मेटल म्हणू शकतो, खूप छान आणि सुंदर असं ही वस्तू आलेली आहे. जोडीमध्ये घ्यावी लागते. एक जरी हवं असेल तर तसंही मिळतं आहे बहुतेक. तर ह्याची लिंक मी तुम्हाला कम्युनिटीमध्ये देईल, हवं असेल तर तिथून ऑर्डर करा. खूप छान आणि खूप मस्त अशी ही वस्तू मला मिळालेली आहे. अचानकपणे सरप्राईज मिळालं मला, ती आज आलेली आहे. तर त्यानंतर आपण पूर्ण मखराचं डेकोरेशन करून पाहिलेलं आहे, कसे दिसतील आपले बाप्पा. कारण आपले गणपती बाप्पा आपण आज आणणार नाही आहोत, बुक केलेले आहेत, पण आपण मुहूर्तावरती त्याच दिवशी आणणार आहोत. थोडक्यात मी हे ह्या पद्धतीचं डेकोरेशन करून दाखवलेलं आहे. हे उरली बाउल्स आहे, त्यामध्ये आपण फुलांचं, दिव्यांचं छान असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे. त्यानंतर मखरामध्ये आपण बाप्पांना विराजमान केलेलं आहे, समया लावलेल्या आहेत, धूपदीप दाखवलेला आहे आणि कलश मांडावाचा लागतो जेव्हा गणपती स्थापना होते. आता ही सेवा मी उद्या किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतेच की आपल्याला काय काय सेवा घ्यायच्या आहेत. किंवा आपण माझ्या घरचा जो गणेश उत्सव आहे त्याचा व्हिडिओ जो येईल शनिवारी त्यामध्ये सांगते.
तर सुंदर असं आपल्या मखरामध्ये आपले बाप्पा विराजमान झालेले आहेत. तर सध्या मी चांदीचा गणपती ठेवलेला आहे आणि त्याचं मी पूजन करून दाखवलेलं आहे. त्याचसोबत हे पानांचं जे वेल आहेत ना ते देखील खूप छान आणि सुंदर आकर्षक मिळाले मला. तर ह्यांचं आपण जो तांब्या पितळाच्या भांड्यांचा व्हिडिओ केला होता ना त्याच नंबरवर जर फोन केला तर ह्या जे फ्लॉवर्स आहेत किंवा पानफूल आहेत ना ते तुम्हाला तिथे अवेलेबल खूप रिजनेबल रेटमध्ये होत आहेत. तर सुंदर असं आपलं मखर तयार झालं. मखरामध्ये आपले बाप्पा देखील बसलेले आहेत आणि बॅक साईडला तुम्ही पाहत असताल की आपण जे पुण्याचं शॉपिंग केलं होतं त्यामध्ये जे तोरणं आणले होते ना ते आपण तोरणं म्हणू शकतो किंवा लटकन म्हणू शकतो ते आपण लावलेले आहेत. ते सुद्धा खूप आकर्षक असे दिसत आहेत. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत आपण बाप्पाची मूर्ती कोणती ऑर्डर केलेली आहे. तर ह्या आहेत मातीच्या मूर्ती, लाल मातीच्या मूर्ती आहेत बरं का. तर पर्यावरणाचा विचार करता आपण ह्या मूर्ती घेतलेल्या आहेत. ही मूर्ती घेतलेली आहे. ही मूर्ती की नाही फक्त मातीची आहे आणि विसर्जनाच्या दिवशी आपण अगदी घरामध्ये ह्याचं विसर्जन करू शकतो. 20 मिनिटामध्ये विसर्जन होतं. त्यानंतर त्या मातीमध्ये आपण तुळशीचं रोप किंवा आपल्या आवडीचं एखादं झाड लावू शकतो. अशा सुंदर मूर्त्या आपल्याला धाराशिवमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत, उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा विचार करता आपण ह्या मूर्ती नक्की घ्या. तुम्हाला जर हव्या असतील तर कमेंटमध्ये तसं जर कमेंट आली तर मी त्यांचा नंबर तुम्हाला अवेलेबल करून देईन. ह्यातीलच एक सुंदर अशी रेखीव मूर्ती मी ऑर्डर केलेली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी ती आपण घरी आणणार आहोत. त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये ती तुम्हाला दिसेलच. तर असा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.